हॅलो एव्हरीवन. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि इमोशनल आहे आमच्यासाठी. आज आम्ही खूप खुश आहे कारण की आज पहिल्यांदा माझ्या सासूबाई भारतातून आमच्याकडे इकडे अमेरिकेमध्ये येणार आहेत. खूप टेन्शन पण आहे कारण की त्या पहिल्यांदा येणार आहेत. इंग्लिश पण त्यांना फारसं जमत नाही. व्हीलचेअर करून दिलेली आहे, पण तरी ती व्हीलचेअर त्यांना व्यवस्थित भेटते का? व्हीलचेअरवाल्यांना त्यांना नीट बोलता येईल का? ॲम्स्टरडॅम टू डेट्रॉईड एअरपोर्ट आमच्यापासून जवळ आहे. आम्ही मिशिगन स्टेटमधल्या डेट्रॉईड सिटीमध्ये राहतो. तर डेट्रॉईडपर्यंतचं आम्ही फ्लाईट बुक केलं होतं. ॲम्स्टरडॅम टू डेट्रॉईड हा प्रवास थोडासा आम्हाला टेन्शन देणारा होता कारण की पूर्ण इंग्लिश लँग्वेजच यूज होणार होती. मुंबईमध्ये एवढं टेन्शन येत नाही. मुंबई टू ॲम्स्टरडॅम आणि ॲम्स्टरडॅम टू डेट्रॉईड अशी कनेक्टिंग फ्लाईट होती. अन्वी पण खूप एक्सायटेड होती. आत्तापर्यंत खूपदा तिने मला विचारून झालं होतं, आई कधी येणार आहे, आई कधी येणार आहे. आता एअरपोर्टवर आम्ही पोहोचलो आहे आणि आता आम्ही इंटरनॅशनल अरायवलच्या इथे जातो आहे. इमिग्रेशन हा पण खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. इमिग्रेशनमध्ये पण त्यांना नीट बोलता येईल का, असं आम्हाला थोडं टेन्शन होतं. वेटिंग एरिया होता, तिथे आम्ही येऊन बसलो होतो. इथूनच जे इंटरनॅशनल पॅसेंजर्स होते ते इथनं बाहेर येणार होते, तर त्या गेटच्या समोरच उभं राहायचं असं आम्ही ठरवलं होतं. येताना घरूनच आम्ही एक खूप छान बोर्ड डिझाईन करून आणला होता. अन्वी आणि मी मिळून हा बोर्ड बनवला होता आणि तो धरून अन्वी इथे बाहेर थांबणार होती. आणि एक 15-20 मिनटं वेट केल्यावर आमची आई बाहेर आली. तिला बघून अन्वी खूप खुश झाली आणि आईला तिकडे सुखरूप बघून आम्ही टेन्शन फ्री झालो. नंतर आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले एअरपोर्टवर आणि आईचं सामान घेऊन आम्ही घरी निघालो. खरंच आई आल्याचा आनंद खूप होता अन्वीला. खूप एक्सायटेड होती ती, खूप खुश झाली ती आईला भेटून. आईचं सगळं सामान घेऊन ती ट्रॉली ढकलत आम्ही पार्किंगपर्यंत आलो आणि घरी आलो. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा, लाईक करा. बाय.